बायजूचे सीईओ रवींद्रनने एक्सवर एक इमोशनल पोस्ट शेअर केली। ती पोस्ट अशी आहे की त्यांच्या कमबॅकची, आम्ही तुटलो आहोत पण खचणार नाही, आम्ही पुन्हा उठू असं म्हणत त्यांनी पुन्हा कंपनी सुरू करण्याची घोषणाच केली आहे। बायजू एकेकाळी भारतातील सर्वात मोठं एडटेक स्टार्टअप होतं, पण 3च वर्षात बायजू कंपनी बुडाली। 17,545 कोटींची नेटवर्थ ही शून्यावर आली। इतकंच काय तर रवींद्रनने स्वतःच्याच कंपनीतला अधिकारही गमावला। बायजूची राइज अँड फॉल स्टोरी काय आहे आणि आपण या स्टोरीतनं काय शिकतो हे तुम्हाला हा व्हिडिओ पाहून नक्कीच कळेल, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सगळ्यात मोठं हे एडटेक स्टार्टअप असणाऱ्या बायजूची स्टोरी सुरू होते ती 2011 मध्ये। हे स्टार्टअप सुरू कसं झालं त्यातच त्याच्या डाऊनफॉलचे डॉट्स तुम्हाला दिसते। बायजू रवींद्रन गणिताचे शिक्षक होते। त्यांनी एक छोटंसं ऑनलाईन एज्युकेशनल प्लॅटफॉर्म म्हणून बायजूची सुरुवात केली होती। त्याची सुरुवात कोचिंग क्लासेस पासून झाली। 2015 मध्ये रवींद्रननी बायजूचं ॲप लॉन्च केलं। त्याच वर्षात 20 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी या ॲपसाठी साइन अप केलं आणि बायजू झपाट्याने वाढत गेलं। इतकं की 2018 पर्यंत बायजू एक युनिकॉर्न स्टार्टअप ठरलं। युनिकॉर्न म्हणजे एक अशी खाजगी कंपनी ज्याची मार्केट व्हॅल्यू ही $1 अब्ज पेक्षा जास्त आहे। पैसा वाढला तसा कंपनीने शाहरुख खानला ब्रँड अँबॅसेडर बनवलं आणि फुल मार्केटिंग केली। मुलांसाठी 2 वे कम्युनिकेशन एज्युकेशनची शिक्षण पद्धती आणली। सोपी भाषा आणि टेक्नॉलॉजीचा वापर ही बायजूची खासियत बनली। त्या 2019 साल आलं जे बायजूसाठी माइलस्टोन ठरलं, कारण लॉकडाऊन मध्ये ऑनलाईन शिक्षणाची मागणी वाढली आणि बायजूने त्याचा पुरेपूर फायदा घेतला। बायजूच्या ॲपवरील लाईव्ह क्लासेसला मोठ्या प्रमाणात रिस्पॉन्स मिळत गेला। मग 2020 मध्ये $300 दशलक्ष मध्ये व्हाईट हॅट ज्युनियर आणि 2021 मध्ये $150 दशलक्ष मध्ये टॉपर ही कंपनी खरेदी केली। फुटबॉल मधल्या सुपरस्टार मेस्सीलाही ग्लोबल अँबॅसेडर म्हणून साइन केलं। विस्तार वाढत गेला तसा कंपनीने बऱ्याच परदेशी कंपन्यांकडून पैसा उभा केला। त्यामुळे $1 अब्ज वर असलेल्या बायजूची मार्केट व्हॅल्यू ही 2022 पर्यंत $22 अब्ज पर्यंत पोहोचली आणि बायजूस भारतातील सर्वात मौल्यवान एडटेक स्टार्टअप बनला। पण त्यानंतर कंपनीचा वाईट काळ सुरू झाला, कारण बायजूचा झपाट्याने झालेला विकास हा खोट्या आश्वासनांवरती उभा होता। याचा सर्वात मोठा फटका बसला तो मध्यमवर्गीय कुटुंबांना। सुरुवातीला या कंपनीने नाविन्यपूर्ण शिक्षण देण्याचं स्वप्न दाखवलं। भारतातील पालक आपली आर्थिक परिस्थिती कशीही असो आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी खूप मेहनत घेतात आणि बायजूने याच भावनेचा फायदा घेतला। सुरुवातीला कंपनीने प्रीमियम धोरण वापरलं, म्हणजे सुरुवातीला फ्री कोर्सेस द्यायचे आणि मग महागड्या कोर्सेसकडे ढकलायचं। असं करत त्या विद्यार्थ्यांच्या पालकांना बायजूच्या सेल्स एजंटनी 1 ते 2 लाखांपर्यंतच्या किमतीचे महागडे कोर्सेस लोकांवर लादले। अनेक पालकांना ते परवडत नव्हते, तरीही त्यांच्यासाठी बायजूने बजाज, फिन्सर्व, झेस्ट मनी सारख्या कंपन्यांमार्फत कर्ज देऊन कोर्स खरेदी करायला लावलं जायचं। त्यामुळे अनेक कुटुंबांवर कर्जाचा बोजा वाढला। सतत कॉल करणं, त्यांच्या घरी जाऊन मुलांच्या भविष्याबद्दल घाबरवणं, लगेच कोर्स खरेदी करायला भाग पाडणं यासारख्या गोष्टी केल्या जात होत्या। कोर्स नाही घेतले तर मुलं अभ्यासात मागे राहतील असं चित्र बायजूने या पालकांसमोर उभं केलं। आधी बायजूस कंपनीने ग्राहकांना आश्वासनं देऊन आकर्षित केलं, पण प्रत्यक्षात अनेक पालकांनी सांगितलं की त्यांना दिलेल्या आश्वासनांप्रमाणे विद्यार्थ्यांना पर्सनल गायडन्स, डेव्हलपमेंट, इम्प्रूव्हमेंट रिपोर्ट आणि क्वालिटी एज्युकेशन मिळत नव्हतं। एकदा का पैसे भरले की सेल्स एजंट्स हे गायब व्हायचे। बायजूचे टॅबलेट होते त्यातही टेक्निकल प्रॉब्लेम्स फेस करावे लागत होते। तसंच टॅबलेटवर असलेला कंटेंट हा कमी दर्जाचा असल्याचंही अनेकांना जाणवलं आणि कंपनीची कस्टमर सर्व्हिसही अवेलेबल नसायची। यामुळे पालकांचा विश्वासघात झाला आणि याच सगळ्या चुकीच्या धोरणांमुळे बायजूला मोठा फटका बसला। सोशल मीडियावरती ग्राहकांच्या तक्रारी वाढत गेल्या। पालकांनी पैसे परत मिळवण्यासाठी कंपनी विरोधात तक्रारी केल्या, पण बायजूच्या स्ट्रिक्ट टर्म्स अँड कंडिशन्समुळे पालकांना पैसे परत मिळाले नाही आणि त्यामुळे अनेक कायदेशीर कारवाया सुरू झाल्या। मीडियाने हे प्रकरण उचलून धरलं। शेवटी 2022 मध्ये NCPCRने कंपनीच्या चुकीच्या सेल्स टेक्निक बद्दल इन्क्वायरी बसवली आणि त्यानंतर 2023 मध्ये बायजूला फील्ड सेल्स बंद करावी लागली। 4,600 कोटींचा तोटा या कंपनीने जाहीर केला। कंपनीने नोव्हेंबर 2023 मध्ये 2022 ची आर्थिक माहिती भरली। कंपनीच्या या आर्थिक स्थितीचं भयंकर चित्र समोर आलं। त्यात कंपनीने शैक्षणिक व्यवसायात जवळपास $290 दशलक्ष नुकसान झाल्याचंही जाहीर केलं। ऑक्टोबर 2023 मध्ये बायजूस कंपनीतल्या 2,500 कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलं, तर 20,000 कर्मचाऱ्यांचा पगार थकवला। बंगळुरूतलं मेन ऑफिस सोडलं तर देशभरातले सर्व कार्यालये बंद करण्याचा
निर्णय कंपनीने घेतला. ईडीने फॉरेन एक्सचेंज मॅनेजमेंट ऍक्टच्या उल्लंघन केल्याप्रकरणी कंपनीची चौकशी सुरू केली. बायजू रवींद्रन यांच्या विरोधात लुकआउट नोटीस जारी केली. बोर्ड मेंबर आणि ऑडिटर डिलॉयट यांनी राजीनामा दिला. अमेरिकन कर्जदारांनी दिवाळखोरीची मागणी केली. बायजू रवींद्रन आणि काही भागधारकांमध्ये या कंपनीचा नवीन बोर्ड स्थापन करण्यात आला, पण नंतर यावरनं देखील परदेशी गुंतवणूकदार आणि रवींद्रन बायजू यांच्यामधला वाद हा शिगेला पोहोचला. एका बोर्ड मीटिंगमध्ये बायजू रवींद्रन आणि त्यांच्या कुटुंबियांना या कंपनीच्या बोर्डातनं काढून टाकण्याचा निर्णय झाला. हे प्रकरण कोर्टात पोहोचलं. यामुळे कंपनीकडे गुंतवणूकदारांनी देखील पाठ फिरवली. बायजूची मार्केट व्हॅल्यू ही झपाट्याने घसरली ते थेट शून्यावर. कोर्ट केसेस, कर्जाचा डोंगर आणि कामकाजातली अस्थिरता यामुळे ही कंपनी बुडाली. त्यानंतर भारतातील सर्वात श्रीमंत बीसीसीआयनेही बायजूज कंपनीला कोर्टात खेचलं. त्याचं कारण असं होतं की कंपनीने 2019 मध्ये बीसीसीआय बरोबर एक कॉन्ट्रॅक्ट साईन केलेला. भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीवर बायजूजचा लोगो असेल आणि त्यासाठी कंपनी बीसीसीआयला स्पॉन्सरशिप देईल आणि त्या स्पॉन्सरशिपचे 190 कोटी देखील या कंपनीने थकवले होते. ते क्लिअर केल्याशिवाय हा वाद आता थांबायचा नाही. असे अनेक वाद, फसवणुकीचे व्यवहार करून ही कंपनी अखेर बंद झाली. पण यात मध्यमवर्गीयांचं आर्थिक नुकसान झालं, अपेक्षाभंग झाला आणि शिक्षणाच्या स्वप्नांवर पाणी फेरलं गेलं. भारतातील पालकांच्या भावनिक आणि मोठ्या अपेक्षांचा फायदा बायजूज सारख्या कंपन्या कशा घेतात याचं हे परफेक्ट उदाहरण म्हणता येईल. तुम्हाला काय वाटतं? बायजूज रवींद्रन यांनी केलेल्या घोषणेप्रमाणे ते पुन्हा एकदा कमबॅक करतील का आणि त्यांचा हा कमबॅक सक्सेसफुल ठरेल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच घडामोडी पाहण्यासाठी लगावती YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.